Hello friends, welcome in this video. In this video, we are going to solve the brainstorming question of Unit 4.2, To Sir with Love. Let us discuss about the questions and try to solve that particular questions. The first section is nothing but the character. All the questions are depend on the character of the novel. First question is which one among the following is a teacher in the extract, and select the correct one, and also cite a couple of lines from the extract to support the answer. The four characters are given the following, just as Denham, Sapano, Miss Joseph, and Del Ivan. Out of these four characters, the fourth character is Del Ivan, is a teacher. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हे जे चार कॅरेक्टर दिले त्या चार कॅरेक्टरपैकी कोणतं कॅरेक्टर कोणतं पात्र शिक्षक होतं. आन्सर पाहत असताना बघा इथे आपल्याला आन्सर पाहता येईल. डेल इव्हॉन इज अ टीचर अँड इन सपोर्ट टू द लाईन्स आर the name were called Mr. Watson, Mrs. Del Evans, Miss Phillips. Denham and Miss Joseph led the others off the stage and the teachers took their seats. Now the second question. What is the second question? The second question is complete the table highlighting the various traits of major characters in the extract. खाली दिलेली जी काही चार पात्र आहेत त्या चार पात्रांची आपल्याला गुण लिहायचे आहेत. एक महत्त्वाचे पात्र आहे त्यामध्ये फर्स्ट आहे. आन्सर पाहत असताना बघा फर्स्ट कॅरेक्टर आहे डेनहॅम. डेनहॅमच्या कॅरेक्टरमध्ये त्याची काही गुण होते. ते गुण होते कॉन्फिडंट, कर्टस, ब्लंट, क्रिटिकल अँड आर्ग्युमेंटेटिव्ह. इथे दिलेले आहेत बघा. आन्सरमध्ये आपल्याला अशाच पद्धतीने राईट करायचं आहे. नंबर सेकंड कॅरेक्टर मिस फिलिप कशा पद्धतीचं होतं? स्मार्ट, ऑनेस्ट आणि कूल. नंबर थर्ड कॅरेक्टर फर्नमॅन, ड्रॅमॅटिक, प्रिसाईज आणि क्लिअर. आणि नंबर फोर्थचं कॅरेक्टर पोटर. पोटर जे काही कॅरेक्टर होतं ते कन्साईज होतं, नॉलेजेबल होतं आणि क्लिअर होतं. नाव लेट अस डिस्कस अबाउट द थर्ड क्वेश्चन. द थर्ड क्वेश्चन इज द नॅरेटर प्लेड अ क्रुशियल रोल in bringing a significant changes in the students. Explain statement by citing some references from the extract. या ठिकाणी जो नॅरेटर्स आहेत म्हणजे लेखक स्वतः ब्रेथवेट, E.R. ब्रेथवेट यांनी विद्यार्थ्यांमध्ये बदल घडून आणला होता. आपण अगदी पोएम नॉव्हेल पाहत असताना आधी स्टार्टिंगलाच बघितलेलं आहे की ही जी विद्यार्थी होती E.R. ब्रेथवेटचे ते अतिशय अरोगंट विद्यार्थी होते आणि त्यांनी त्यांच्यामध्ये कसा बदल घडून आणला. मग त्यासाठी उदाहरण द्या पॅरेग्राफमधनं. या ठिकाणी आन्सर पाहत असताना बघा इथे थोडंसं लॉंग अशा प्रकारचे हे आन्सर आहे. ब्रेथवेटने कसा बदल केला आणि कशा पद्धतीने विद्यार्थी टर्न झालेले होते. ब्रेथवेट टीचिंग पोझिशन state out roughly and is embarrassed time and again. He considered his students disrespectful, ill-mannered and mischievous, while his students considered him to be an arrogant outsider, unfamiliar the social environment in which they have grown up. या ठिकाणी कन्फ्युजन असं झालं होतं. विद्यार्थ्यांना वाटत होतं शिक्षक इल मॅनर्ड आहेत, अनफॅमिलियर आहेत आणि शिक्षकांना असं वाटत होतं की विद्यार्थी हे ॲरोगंट आहेत. सुरुवातीला ह्या E.R. ब्रेथवेट यांना शिक्षक म्हणून खूप त्रास सहन करावा लागला हेही आपण कादंबरीमध्ये पाहिलेलं आहे. स्टुडंट्स हॅरॅस हिम डे अँड स्लमिंग देअर डेस्क ड्युरिंग द लेक्चर. एवढंच नाही तर कुठल्याही प्रकारची चुकीची भाषा विद्यार्थी वापरत होते. लेक्चरच्या दरम्यान टेबल वाजवत होते. मुलीसुद्धा त्यांच्यासोबत अनलेडी लाईकपणे वागत होत्या. हेही आपण कादंबरी शिकत असताना पाहिलं. आणि म्हणून काय केलं ब्रेथवेट यांनी स्वतःचा स्वभाव बदलला. आणि स्वतःचा स्वभाव बदलत असताना काय केलं की टू इंटरॅक्ट विथ देम ॲज दो दे आर अडल्ट अँड रिस्पेक्टेबल पर्सन्स. मुलांना सर म्हणायला सुरुवात केली आणि मुलींना मिस म्हणायला सुरुवात केली. आणि अशा पद्धतीने हळूहळू विद्यार्थी बदलले आणि सरतेशेवटी E.R. ब्रेथवेट हे सक्सेस होत असतात विद्यार्थ्यांना अगदी मैत्रीपूर्ण वातावरणात बदलण्यासाठी. नंबर 4चा प्रश्न काय आहे बघा इथे. फर्मॅन ब्रॉट अ कॉमिक रिलीफ इन द स्टुडंट्स काउन्सिल प्रोग्राम. फर्मॅन जे काही कॅरेक्टर आहे यांनी थोडीशी कॉमेडी निर्माण केली होती. विद्यार्थी काउन्सिल जी काही होती, विद्यार्थ्यांची जी काही परिषद होती त्या परिषदेमध्ये बोलत असताना थोडीशी कॉमेडी, थोडंसं वातावरण सिरियस झालं होतं. त्यामध्ये त्यांनी कॉमेडी कशी निर्माण केली हे सांगा असं म्हटलेलं आहे. लेट अस सी द आन्सर. फर्मॅन ॲज युजल हॅड अ ट्रम्प कार्ड हिज स्लीव्ज. वेन कॉल्ड ही मेड अ सिंगल
signal to someone off stage, and Wells and Allison appeared, bringing the skeleton between them and together with a sort of gallows. आता या ठिकाणी बघा इथे एक मृत्यू अशा पद्धतीने झालेला, अशा पद्धतीने एक स्केलेटन, एक एक मानवी सांगाडा जो काही त्या ठिकाणी तो बोलवत असतो स्टेजवरती खाली बसलेल्या वेल्स आणि ॲलिसन या विद्यार्थ्याकडनं, आणि तो सांगाडा समोर ठेवल्याच्या नंतर वेन हिज अरेंजमेंट हॅड बीन सेट अप देर वॉज अ स्केलेटन हँगिंग फ्रॉम द हुक स्क्रू. जसं की स्क्रू, जो काही एक स्क्रू लावलेला होता त्या स्केलेटनच्या खोपडीला, आणि तो जसा काही लटकवत ठेवलेला आहे, अशा पद्धतीने त्यांनी ते सगळं स्टेजवरती आणलं. आणि स्टेजवरती आणल्याच्या नंतर दिस वॉज समवॉट इन द नेचर ऑफ द कॉमिक रिलीफ. आणि खाली बसलेल्या विद्यार्थ्यांना थोडंसं आश्चर्य वाटायला लागलं. सगळेच विद्यार्थी टाळ्या वाजवत होते, हसत होते, आणि हे जे काही वातावरण होतं, हे वातावरण थोडंसं एक कॉमिक अशा प्रकारचं निर्माण झालेलं होतं त्या स्केलेटन जो या ठिकाणी आणला होता. कारण फर्नमॅन याचं जे काही स्वभाव आहे, तो स्वभावच मुळामध्ये ड्रॅमॅटिक कॉमिक अशा प्रकारचा होता. लेट अस डिस्कस अबाउट द फिफ्थ क्वेश्चन. गिव्ह अ ब्रीफ कॅरेक्टर स्केच ऑन ऑफ द डेनहॅम. आता या ठिकाणी 4 कॅरेक्टर्स आपल्याला दिले. मी तुम्हाला आधी एक वेळेस म्हटलं होतं की कादंबरीमध्ये आपल्याला शॉर्ट नोट्स असे विचारल्या जातील, 2-2 मार्काच्या त्या शॉर्ट नोट्स असतील. म्हणजे जी काही पात्र आहेत, जी कॅरेक्टर्स आहेत, त्या कॅरेक्टर्सवरती आपल्याला माहिती लिहायची असते. इथे आता कॅरेक्टर्स दिलेलं आहे डेनहॅम. या डेनहॅम कॅरेक्टरवरती शॉर्ट आन्सर लिहा म्हटलं आणि शॉर्ट नोट्स लिहा म्हटलं. लेट अस डिस्कस. डेनहॅम इज व्हेरी कॉन्फिडंट, क्रिटिकल, ब्लंट कॅरेक्टर इन द नॉवेल. हे कॅरेक्टर जे काही थोडं आत्मविश्वासू अशा प्रकारचं होतं, पण थोडंसं क्रिटिकलसुद्धा अशा प्रकारचं ते कॅरेक्टर होतं, हेही आपण पाहिलेलं आहे. ही इज अन इम्पॉर्टंट कॅरेक्टर, जस्ट द ही बिहेव्स लाईक ऑनेस्ट, कर्टसी, ॲड्रेसिंग द गर्ल्स मिस. आणि त्याचबरोबर हे कॅरेक्टर थोडंसं कॉन्फिडंट जरी होतं तरी महत्त्वाचं होतं, आणि अतिशय प्रामाणिकपणाचं कॅरेक्टर होतं असं म्हटलं तरी चालेल. अतिशय प्रामाणिकपणा ते दाखवत होतो मुलींसोबत वागत असताना, मुलींना मिस म्हणणं वगैरे वगैरे. ही शॉक द ऑडियन्स विथ हिज ओपिनियन, पीटी अँड गेम्स. डेनहॅम इज अ ट्रेन्ड बॉक्सर, ही डज नॉट लाईक द पीटी एक्झरसाइज वाईल ही फील्स अननेसेसरी फॉर हिम. हेही आपण कादंबरी शिकत असताना बघितलं. त्याला बॉक्सिंग आवडत होती आणि म्हणून त्याने पीटी आणि गेम्स हे जे काही आहे त्याला विरोध केलेला होता. हिज टोन वॉज इनिशियली ब्लंट, क्रिटिकल अँड आर्ग्युमेंटेटिव्ह. कधीमध्ये ते वादसुद्धा करायचं अशा प्रकारचं ते पात्र होतं. आपण इथं पाहिलं की मिस फिलिप्ससोबत त्यांनी थोडासा वाद केलेला होता की पीटी आणि गेम्स हे शाळेमध्ये नसायला पाहिजे, कारण ते वेळ घालवतात वगैरे वगैरे. आणि सर ते शेवटी तो पोलाईटपणासुद्धा त्याचा दाखवला. ही पोलाईटली ॲक्सेप्टेड हिज डिफीट, आणि स्वतःचा पराभव झाला, कारण मिस फिलिपनं अगदी पटवून सांगितलेलं होतं की पीटी आणि गेम्स जे काही शाळेच्या सिलेबसमध्ये आणि शाळेच्या टाईमटेबलमध्ये का समाविष्ट केलेले होते. तर पुढचं कॅरेक्टर आहे मिस जोसेफ. मिस जोसेफ यांच्याविषयी बोलत असताना, दिस कॅरेक्टर इज व्हेरी कॉन्फिडंट अँड बिझनेस लाईक व्हाईल अलोकेटिंग वर्क अँड फिटिंग इन प्रोग्राम. जो कार्यक्रम स्टुडंट्स काउन्सिलचा होता, त्या कार्यक्रमाचे काम वाटप करण्यामध्ये हे जे काही पात्र आहे, अतिशय मोलाचा वाटा या पात्राचा आहे. अतिशय आत्मविश्वासू आणि व्यावहारिक अशा प्रकारचं हे पात्र आहे. शी इज इम्पॉर्टंट ऑफिशियल फॉर द फंक्शन. मिस जोसेफ सीट ऑन द स्टेज बिसाइड्स मिस्टर फ्लोरियन विथ कंपोजर. आणि हे पात्र जे काही स्टेजवरती ह्याला बसण्याची संधी मिळते, जे शाळेचे प्रमुख असतात, हेडमास्टर असतात, फ्लोरियन, त्यांच्या बाजूला ते बसत असतं, आणि अतिशय व्यवस्थितपणे हे पात्र आपल्याला त्या स्टेजवरती बसलेलं दिसतं. शी ॲड्रेस द ऑडियन्स विथ द फुल ऑफ कॉन्फिडन्स अँड सिम्पल अँड फ्लुएंट लँग्वेज. आणि हेही आपण बघितलं, विद्यार्थ्यांच्या समोर भाषण करत असताना हे पात्र अतिशय आत्मविश्वासू आणि सहजते आणि ओघवत्या भाषेमध्ये त्यांनी त्या पात्राने, जोसेफने भाषण केलेलं होतं. पुढचं जे कॅरेक्टर आहे विद्यार्थी मित्रांनो बघा, द नॅरेटर. नॅरेटर म्हणजे या ठिकाणी बघा, आन्सरमध्ये मी आधीच लिहिलेलं आहे बघा. फर्स्ट ऑफ ऑल आय वुड लाईक टू क्लिअर द नॅरेटर मीन्स द रायटर हिमसेल्फ, E.R. ब्रेथवेट. E.R. ब्रेथवेट हे स्वतः या ठिकाणी नॅरेटर आहेत. संपूर्ण कादंबरीमध्ये त्यांनी नॅरेट केलेलं आहे की ही स्टोरी अशा अशा पद्धतीने घडत गेली म्हणून. अँड ही इज अ व्हेरी सेन्सिटिव्ह पर्सन. ब्रेथवेट हे मुळामध्ये आपण पाहिले अतिशय भावनिक अशा प्रकारचं पात्र आहे, अतिशय भावनिक व्यक्तिमत्व आहे. फर्स्टली ही इज व्हेरी नर्वस ड्यू टू द रेसिझम. सुरुवातीला आपण हेही बघितलं, जेव्हा त्यांनी आर्मीतून नोकरी सोडली, नोकरी सोडल्याच्या नंतर शिक्षकी पेशा पत्करला. शिक्षक पेशा पत्करल्याच्या नंतर बऱ्याचशा त्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी इल मॅनर्ड त्याच्यासोबत वागले होते, डिसरिस्पेक्टफुल वागले होते, खोडकरपणाने वागले होते, परंतु त्यांनी आपला संयम ढळू दिलेला नव्हता. बट ही नेवर लूज हिज कॉन्फिडन्स अँड कंटिन्यू इनोव्हेटिव्ह टीचिंग टू विन हार्ट्स
ऑफ द स्टुडंट्स. विद्यार्थ्यांचं हृदय जिंकण्यामध्ये ते एक पारंगत झाले होते. आत्मविश्वास कधीच ढळू दिला नाही. नवनवीन इनोव्हेटिव्ह म्हणजे नवनवीन टेक्निकसुद्धा त्यांनी वापरलेल्या होत्या. दो ही वॉज जस्ट द bullied, harassed, mentally and physically tortured, he did not lose his patience. खूप त्यांना त्रास झाला, खूप त्यांच्यावरती हल्ले झाले, मानसिक असो शारीरिक असो, परंतु आपला पेशन्स त्यांनी ढळू दिला नाही. आणि ज्या दिवशी हाफ इयरली रिपोर्ट ऑफ स्टुडंट्स काउन्सिल, ही इज व्हेरी अँशियस टू सी द स्टुडंट्स बिहेव, ही फील प्राऊड अँड देन व्हेन दे आर बिझनेस लाईक कॉन्फिडंट अँड कूल अँड कर्टस. आणि जी अर्धवार्षिक जी सभा असते विद्यार्थी मंडळाची, त्या सभेमध्ये त्यांचे जे विद्यार्थी होते अभिमानाने पुढे उभे राहिले होते, आत्मविश्वासाने बोलत होते, अतिशय संयमी आणि सद्भावनेने बोलत असताना मात्र E.R. ब्रेथवेट यांना आनंद झालेला होता. पुढचं पात्र कोणतं आहे बघा, मिस डेअर. मिस डेअर स्पोक्स अबाउट द प्रॉब्लेम विच ह्युमॅनिटी टू स्पीक इन टर्म्स ऑफ द सिकनेस अँड डिजीजेस अँड ॲडव्हान्टेज गेन बाय इंटरचेंज द नॉलेज, ॲडवाईस अँड असिस्टन्स. मिस डेअर जे काही आपण पाहिलेलं आहे, फिजिओलॉजी या विषयावरती त्या बोलत असताना आपल्याला आपण पाहिलेलं आहे नॉवेलमध्ये. ह्युमॅनिटी या ठिकाणी त्यांनी मेन्शन केलेलं आहे. कुठल्याही प्रकारचा आजार असो आणि मग ते एका देशात जास्त प्रमाणात, एका देशात कमी प्रमाणात, त्याचबरोबर देशातल्या इतर देशांमधली जी काही देवाणघेवाण आहे ती कशा पद्धतीने सल्लामसलतीची असो, ज्ञानाची असो किंवा सहकार्याची असो, हेही त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. परंतु मिस डेअरचं जे काही बोलणं होतं, आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे. फर्मनच्या बोलण्याच्या नंतर, फर्मन आणि मिस डेअर हे दोघंजणं फिजिओलॉजी विषयावरती बोलणार होते. मिस डेअरचं जे बोलणं होतं, त्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन होतं, ते अँटी क्लायमॅक्स थोडंसं उतरतं झालेलं होतं, कमीपणाचं झालेलं होतं. फर्मन परफॉर्मन्स अँड सीम्ड टू रिअलाइज इट, आणि त्यांना ते लक्षातसुद्धा आलेलं होतं. पुढचं पात्र कोणतं आहे बघा, मिस फिलिप. मिस फिलिप हे पात्र जे आहे या ठिकाणी सगळ्यांना आश्चर्यकारक अशा प्रकारचं पात्र आहे. मिस फिलिप, एव्हरीवन कन्सिडर हर टू बी फ्रीली अँड ब्रेनलेस, बट शी प्रूव्ह टू बी द कुलेस्ट अँड बेस्ट इन्फॉर्म द 3 टीचर्स ऑन द स्टेज. बघा, सगळ्यांना असं वाटत होतं मिस फिलिप हे पात्र जे काही आहे ते ब्रेनलेस आहे, कुठल्याही प्रकारचं बुद्धिहीन पात्र आहे. परंतु जेव्हा त्या स्टेजवरती त्यात जे 3 शिक्षक बसलेले होते त्यापैकी हे जे काही पात्र होतं, या पात्राने सगळ्यांना आश्चर्य करून दिलं. कारण शी डील्ड विथ द क्वेश्चन, पुट द कॅन्डोर अँड ऑथॉरिटी, वुड ऑफन इंटरव्ह्यू स्किलफुली, असिस्ट वन ऑफ द अदर्स विदाऊट कॉजिंग एम्बॅरसमेंट. आणि तिने जी काही उत्तरं दिली होती, जी उत्तरं या ठिकाणी PT आणि गेम्स नसावेत शालेय अभ्यासक्रमामध्ये, असं काही विद्यार्थ्यांचं मत होतं. त्याच्यावरती तिनं जी उत्तरं दिली होती ती अतिशय समाधानकारक अशा प्रकारची होती. शी रिमाइंडेड द स्कूल दॅट एव्हरी सब्जेक्ट इन्क्लुडिंग PT अँड गेम्स had been carefully considered and fitted into the teaching timetable so that each student received maximum benefit from the, and she was fully confident. तिने पटवून दाखवलं होतं PT आणि गेम्स जो काही आहेत ते शाळेच्या अभ्यासक्रमात असायलाच पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्याने याचा कुठं ना कुठंतरी बेनिफिट म्हणजे फायदा होतो. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न थोडासा वेगळा आहे. अद्याप जे आपण पात्र पाहिलेत का, त्या पात्राचं कंपॅरिझन करायचं अतिशय, कारण वरचे जे पात्र आहेत आता आपण अभ्यासलेले तशाच प्रकारचं आहे, परंतु 2 पात्रांचं कंपॅरिझन आहे. कंपेअर द फॉलोइंग कॅरेक्टर्स, मिस जोसेफ अँड डेनहॅम. डेनहॅम आणि मिस जोसेफ यांच्या दोघांची तुलना करा. आणि शॉर्ट आहे, याच्यावरती आपल्याला शॉर्ट नोट्सचा प्रश्न विचारला जातो. आन्सर, मिस जोसेफ अँड डेनहॅम आर इम्प्रेसिव्ह अँड फुली कॉन्फिडंट कॅरेक्टर इन द नॉवेल. दोन्ही पात्र जी काही आहेत अतिशय आत्मविश्वासू आणि परिणामकारक आहेत. बोथ आर बिझनेस लाईक, इफिशियंट व्हाईल अलोकेटिंग वर्क्स अँड फिटिंग द प्रोग्राम. इतर विद्यार्थ्यांना या दोघाजणांनी मिळून काम वाटून दिली होती आणि तो जो काही 6 माहीचा बैठकीचा कार्यक्रम होता तो यशस्वी केला होता. बोथ आर इम्पॉर्टंट ऑफिशियल फॉर फंक्शन, सीट ऑन द स्टेज बिसाइड मिस फ्लोरियन. अँड मिस्टर फ्लोरियन जे मुख्याध्यापक होते त्यांच्या बाजूला त्यांना सन्मानाने दोघांनाही बसवण्यात आलेलं होतं. दे ॲड्रेस द ऑडियन्स विथ फुल कॉन्फिडन्स, बट डेनहॅम इज ब्लंट, क्रिटिकल, आर्ग्युमेंटेटिव्ह व्हाईल डिस्कस ऑन द PT इन द स्कूल. थोडंसं डेनहॅम जे काही पात्र आहे थोडंसं आपण क्रिटिकल आहे असं बघितलेलंच आहे, कारण PT या विषयावरती, गेम्स या विषयावरती त्याला थोडासा नकार दर्शविलेला होता. पुढचे 2 पात्र कोणामध्ये चर्चा करायची बघा इथे, फर्मन आणि मिस डेअर. फर्मन अँड मिस डेअर चूज
फिजिओलॉजी सब्जेक्ट टू डिस्कस. आपण याआधी सुद्धा बघितलं आहे. दोघा जणांनी फिजिओलॉजी शरीररचनाशास्त्र हा विषय चर्चेसाठी घेतलेला होता. बोथ आर क्लिअर, प्रिसाइज अँड ड्रामॅटिक. दोन्हीही पात्र जर पाहिले आपण ते अतिशय ड्रामॅटिक होती, कॉन्फिडंट होती, आत्मविश्वासू होती. फर्मन ब्रॉट अ स्केलेटन अँड शो इट स्टुडंट टू कॉमिक मॅनर. आपण हेही पाहिलं, फर्मनने एक मानवी हाडाचा सांगाडा आणला आणि विद्यार्थ्यांसमोर अतिशय कॉमिक पद्धतीने, मनोरंजक पद्धतीने मांडलेला होता. He said that basically all people are the same, trimming might different from the foundation were laid out according to the same blueprint. आणि त्यांनी हेही सांगितलं की मानवी हाडाचा जो हा सांगाडा आहे तो सगळ्याच माणसाचा सांगाडा अशा प्रकारचा असतो. आणि त्यांनी हेही सांगितलं होतं की हा सांगाडा एका स्त्रीचा आहे, परंतु चीनचा आहे, जर्मनचा आहे, भारताचा आहे किंवा कुठला आहे हेच आपल्याला सांगता येत नाही. म्हणून ब्ल्यूप्रिंट जी काही आहे सगळ्याच माणसांची अशा पद्धतीचा मूळ साचा जो असतो ब्ल्यूप्रिंट, तो साचा सगळ्यांचा अशा पद्धतीचा असतो. फक्त वर्णाने माणसं ही वेगळी असतात. मिस डेअर स्पोक्स अबाउट द प्रॉब्लेम ऑफ ह्युमॅनिटी, जस्ट द टर्म ऑफ द सिकनेस अँड डिजिजेस अँड ॲडव्हान्टेजेस पेन इन्करेज नॉलेज अँड ॲडव्हाइस अँड असिस्टंट्स. याआधीसुद्धा आपण बघितलं मिस डेअर यांनी याच विषयावरती बोलायला सुरुवात केली होती, परंतु त्यांनी मानवी कुठल्या वेगवेगळ्या प्रकारचे आजार जे काही आहेत, रोग जे काही आहेत आणि त्याचबरोबर इतर देशांमधून वेगवेगळ्या देशांमध्ये ज्ञान कशा पद्धतीने आपल्याला घेता येईल, सल्ला कशा पद्धतीने घेता येईल, सल्लामसलत कशा पद्धतीने करता येईल हे आपण पाहिलेलं होतं. बघा पुढचे दोन पात्र जे आहेत ते मिस फिलिप आणि डेनहॅम. हे दोघंजण जे पात्र आहेत ह्या दोघांजणांची चर्चा आपल्याला करत असताना मिस फिलिप एव्हरी कन्सिडर्ड हर टू बी फ्रीली अँड ब्रेनलेस अँड सी proved to be the coolest, best informed, the three characters of the stage. She answered every question Denham. आता या ठिकाणी मिस फिलिप आणि डेनहॅम दोघंजण जी काही आहेत, मिस फिलिप ही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जी काही आहे डेनहॅमच्या ते अतिशय संयमाने देत असते. सुरुवातीला असं सगळ्यांना वाटलं की बुद्धिहीन पात्र आहे, परंतु हे पात्र अतिशय हुशार पात्र आहे. स्टेजवर बसलेल्या 3 शिक्षकापैकी हे अतिशय सुरुवातीला सगळ्यांना जरी वाटलं असलं तरी तिनं जी काही उत्तरं दिली होती, डेनहॅम जे प्रश्न विचारलेले होते पीटीवरती की पीटी हा विषय जो शाळेच्या टाईमटेबलमध्ये नसायला पाहिजे, तिने त्याचं समर्थन करत असताना तिचं उत्तर अतिशय व्यवस्थित होतं. शी डील्ड विथ द क्वेश्चन अँड पुट विथ द कॅन्डोर अँड अथॉरिटी विथ वूड इंटरव्हेन skillfully to assist the other without causing embarrassment. And she reminded to Denham the school that every student, including PT and games, had been carefully considered and fitted teaching timetable so that each student received maximum benefit. And Denham also accepted his डिफीट कर्टसली. आणि सत्यशेवटी डेनहॅमला हे मान्य झाल्याच्या नंतर त्याने सुद्धा हे आपला जो पराभव आहे तो सौजन्याने मान्य केलेला होता. आणि हे अशा पद्धतीचे दोघा जणांचं पात्र होतं. शेवटचा प्रश्न या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, नॅरेटर आणि हेड ऑफ द स्कूल, लेखक स्वतः आणि मुख्याध्यापक या दोघाजणं जे आहेत ह्या दोघा जणांची तुलना कशी करता येईल. बघा या ठिकाणी नॅरेटरविषयी आपण सुरुवातीला बघितलेले नॅरेटर कसे होते आणि ते सेन्सिटिव्ह होते. त्यांना सुरुवातीला त्रास झाला होता, विद्यार्थ्यांनी खूप त्रास दिला होता, परंतु त्यांनी स्वतः पद्धत बदलली आणि विद्यार्थ्यांना आपलंसं केलं. आता पुढचं जे पात्र आहे त्याविषयी आपण बघूयात. हेड ऑफ द स्कूल. द हेड ऑफ द स्कूल मिस्टर फ्लोरियन ॲड्रेस द स्कूल ऑन द डे ऑफ हाफ इयरली रिपोर्ट ऑफ द स्टुडंट्स काउन्सिल. स्टुडंट्स काउन्सिलची जी काही अर्धवार्षिक बैठक होती त्या बैठकीला त्यांनी स्वतः अध्यक्ष म्हणून उपस्थित होते आणि त्यांनी तिथं ॲड्रेस्ड म्हणजे भाषणसुद्धा दिलेलं होतं. ही स्पोक अबाउट द एम अँड पॉलिसी ऑफ द स्कूल. आणि शाळेचे जे नियम आहेत, शाळेचे जे ध्येय धोरण आहे त्याच्याविषयी त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं होतं. ही गिव्ह द प्रेज wherever necessary but insist that there was a great deal to be done. आणि प्रत्येकाची त्यांनी प्रशंसा केली. त्याचबरोबर ही ॲप्रिशिएटेड द स्टुडंट्स अँड टीचर्स कॉन्ट्रीब्युशन फॉर द स्कूल डेव्हलपमेंट. आणि जी काही शाळेची जी काही प्रगती झालेली होती त्या प्रगतीमध्ये प्रत्येकाचा हातभार आहे अशी सुद्धा, म्हणजे शिक्षक असोत विद्यार्थी असोत, असंही सुद्धा त्यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलेलं होतं. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूयात.